सांगतायत। अजून काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। काय भूमिका आहे? सातत्याने मोर्चे निघतात, सगळ्या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी असता। नाही, हा मोर्चा तुम्ही बघितला असेल तर केवळ मराठा समाजाचा मोर्चा नाही, सर्व जाती धर्मांना सर्व पक्षी हा मोर्चा आहे। तुम्ही संतोष देशमुखांचे मारेकरी असतील किंवा सोमवंशी यांचे मारेकरी असतील, यांना कुठेही शासन कठोर जे शासन केलं गेलं पाहिजे। व तुम्ही थातूर कारवाई केली गेली, परंतु वाल्मिक कराड नावाचा जो गुंडा आहे त्याच्यावर तुम्ही केवळ खंडणीचा आरोप केलाय, त्याच्यावर 302चा आरोपी त्याला केलं गेलं पाहिजे। आणि त्याचा जो मोर्चा आहे, मुख्य सूत्रधार ज्याचा जो आहे आका म्हणतात, त्या आकाला देखील शासन केलं गेलं पाहिजे। परंतु हे शासन तुम्ही जर बघत असताना यांना मंत्री संत्रीला पाठीशी घालणं जातंय, घालण्याची भूमिका आहे। अजून काही कार्यकर्ते आहेत, काय वाटतं? नाही, आता खर तर सर आम्हाला असं वाटायला आकाचा आका आणि त्याचा बी आका म्हणजे अजित पवार सुद्धा यांना सगळ्या गोष्टी पुरवत आहेत का असं वाटायला लागलं। या सगळ्या टोळीचा मोरक्या आणि मुकरदम अजित पवारच आहे का, अशा पद्धतीचा संशय त्या ठिकाणी आम्हाला। तुमची काय भूमिका आहे? सगळे मोर्चे निघतायत, एक आक्रोश पाहायला मिळतोय। जे महाराष्ट्रामध्ये मानवतेला काळीमा भासणारी घटना मसाजोगमध्ये घडली, यातील काही आरोपी पकडले, पण यांना जे समर्थन देणारे आणि यांना लपवणारे जेवढे बी लोक आहेत त्यांना सह आरोपी करून तात्काळ अटक झाली पाहिजे आणि या गुन्ह्यातील सर्वांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे। तर अशा पद्धतीने सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं सांगत हा जो मोर्चा आहे तो मोर्चा निघालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। काळे झेंडे हातात घालून, काळे कपडे घालून किंवा दंडाला काळ्या पट्ट्या बांधून हा सगळा निषेध मोर्चा निघालेला आहे। हा निषेध मोर्चा अंबड चौफुली या ठिकाणी जाणार आहे, त्या ठिकाणी सभा सुद्धा होणार आहे। या सगळ्या मोर्चामध्ये मनोज जरंगे पाटील हे सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा सहभागी झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। साधारणपणे अर्धा अंतर या मोर्चाने सध्या पार केलेला आहे। एक अर्ध्या तासामध्ये हा मोर्चा सभेच्या ठिकाणी जाणार आहे, त्या ठिकाणी निषेध सभा सुद्धा होणार आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं